महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MCA मैदानावर सध्या खेळापेक्षा कायदेशीर लढाईची चर्चा जास्त रंगलीय. भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासनाविरुद्ध पुकारलेला लढा आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला असून सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा राजकारण्यांसाठी मोठा चपराक मानला जातोय. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होती ती म्हणजे 401 नवीन सदस्यांची संशयास्पद नोंदणी. केदार जाधव यांनी असा आरोप केला होता की क्रिकेटच्या विकासासाठी काम करण्याऐवजी स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी नियमांना धाब्यावर बसून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या यादीचे विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये केवळ क्रिकेटशी संबंधित व्यक्ती नसून रोहित पवार यांचे 18 जवळचे नातेवाईक, 56 व्यावसायिक भागीदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे 37हून अधिक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. यामध्ये रोहित पवारांच्या पत्नी, सासरे आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या नावांची मोठी चर्चा झाली. या सदस्यांच्या निवडीमुळे लोढा समितीच्या त्या ऐतिहासिक शिफारसींचे उल्लंघन झाले, ज्यामध्ये क्रिकेट प्रशासनात पारदर्शकता आणि राजकारणापासून फारकत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. जेव्हा हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने या नियुक्त्यांना स्थगिती दिली होती. या स्थगितीविरोधात रोहित पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दिलेले ताशेरे अतिशय बोलके होते. तुमच्या यादीत असे लोक आहेत ज्यांना बॅट कशी पकडायची हे देखील माहीत नाही, मग ते क्रिकेटचे भविष्य कसे ठरवणार, असा सणसणीत सवाल कोर्टाने उपस्थित केला. केवळ निवडणुकीच्या गणितासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारे क्रिकेट संघटनांचे राजकीयकरण करणे हे खेळाच्या मूळ भावनेला छेद देणारे आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. हा निकाल केवळ केदार जाधव यांचा विजय नसून तो क्रिकेटमधील पारदर्शकतेचा विजय आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही क्रीडा संघटनेत राजकीय वरदहस्ताने सदस्यांची भरती करण्यापूर्वी प्रशासकांना 10 वेळा विचार करावा लागेल. खेळाडूंच्या हक्कासाठी आणि क्रिकेटच्या शुद्धीकरणासाठी सुरू झालेली ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर असून यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंचे आणि नियमांचे वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे. शेवटी क्रिकेट हे खेळाडूंसाठी आहे आणि त्याचे प्रशासनही खेळाच्या हितासाठीच चालवले पाहिजे, हाच संदेश या संपूर्ण प्रकरणातून अधोरेखित झाला आहे. यावर आपले मत काय हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा.